नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जर मी तुम्हाला आता असं सांगितलं की येणाऱ्या काही तासांमध्ये तुमच्या आयुष्यात असा बदल होणार आहे ज्यामुळे तुमचं नशीब उजळेल, अडलेली कामं मार्गी लागतील आणि घरात धनप्रवाह सुरू होईल, तर कदाचित तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, कदाचित थोडासा संशयही येईल. पण जरा शांतपणे विचार करा. आयुष्यात काही क्षण असे असतात जे खरंच आपल्या जीवनातील दिशा बदलून टाकतात. आणि अशाच एका अद्भुत, प्रभावी आणि शुभ क्षणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या गुरूंवरची श्रद्धा व्यक्त करा. तसेच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत. आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभव घेतला असेल की पैसा येतो पण टिकत नाही, काम सुरू करतो पण मध्येच अडथळे येतात, कर्ज फेडायचं असतं पण योग्य मार्ग सापडत नाही. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो की आपल्या नशिबात असे अडथळे का येत आहेत, काय अशी चूक होत असेल म्हणून आपल्याला हे अडथळे येतात. पण इथेच एक गोष्ट समजून घ्या. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, ज्याच्या मागे स्वामी कृपा आहे त्याचा मार्ग कधीच बंद होत नाही. फक्त या कृपेने पर्यंत पोहोचण्यासाठी आपण योग्य पाऊल उचलावे लागते किंवा उचलायला हवं. मंडळी, येत्या गुरुवारी येणारा एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग म्हणजे गुरुपुष्प अमृत योग. हा योग फक्त एक साधा दिवस नाही, तर एक अशी दिव्य वेळ आहे ज्यावेळी संपूर्ण ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात सक्रिय होते. यावेळी केलेले प्रत्येक चांगली कृती, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक उपाय अनेक पटीने फलदायी ठरतो. म्हणून आपण पुष्प नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जातं, कारण या नक्षत्रांमध्ये पोषण करण्याची अद्भुत शक्ती असते. म्हणजेच या दिवशी तुम्ही जे काही सुरू करता त्याला वाढ, धैर्य आणि यश मिळतं. आणि जेव्हा हा योग गुरुवारी येतो तेव्हा त्याचं महत्त्व आणखीन वाढतं, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे, ज्ञानाचा, कृपेचा आणि आशीर्वादाचा दिवस आहे. आता इथे स्वामी समर्थांचं महत्त्व अधिक वाढतं, कारण स्वामी म्हणजे साक्षात गुरुत्व, आणि जे गुरुत्वाची ऊर्जा शिखरावर असते तेव्हा स्वामींची कृपा अधिक प्रभावीपणे आपल्या जीवनामध्ये उतरते. तुमच्या मनात काहीही इच्छा असो, कर्जमुक्ती, आर्थिक धैर्य, नोकरी, प्रगती, व्यवसायात वाढ किंवा फक्त आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळावं, हा योग तुम्हाला एक संधी देतो. पण फक्त माहिती असणं पुरेसं नसतं, योग्य वेळी योग्य कृती करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आज मी तुम्हाला एक असा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो कोणालाही सहज करता येईल. पण त्या प्रभावी शक्ती इतकी मोठी आहे, त्यामागची शक्ती इतकी मोठी आहे की तुमचं नशीबही बदलू शकतं. हा उपाय एका अतिशय साधा पण दिव्य गोष्टींशी संबंधित आहेत. एक फूल. हो,
एकच साधं फूल, पण प्रत्येक फुलांमध्ये एक वेगळी ऊर्जा असते आणि काही फुलं अशी असतात जी देवतांना अत्यंत प्रिय असतात. त्यापैकी एक विशेष फूल गोकर्णाचं. गोकर्णाचं फूल, ज्याला अपराजिता असंही म्हणतात, या फुलाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठं आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, महादेव या सर्व देवांना हे फूल अत्यंत प्रिय मानलं जातं. ज्या घरात गोकर्णाचं झाड असतं त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वातावरण शांत राहतं, भांडण कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा टिकायला लागतो. कारण सुख फक्त पैसा कमावण्यात नाही, तर तो टिकवण्यात सुद्धा आहे. आता जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे. तुम्हाला गुरुपुष्पामृत योगाच्या ठराविक वेळेतच करायचा आहे. ही वेळ म्हणजे रात्रीपासून सकाळपर्यंतचा काळ. जेव्हा त्यावेळ योगाची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. मन शांत ठेवा, घाई करू नका, कारण हा उपाय म्हणजे केवळ कृती नाही, तर एक साधन आहे. स्नान केल्यानंतर देवघरात जाऊन स्वामी समर्थांना नमस्कार करा. त्यांच्या समोर बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जपा. यानंतर गोकर्णाचं एक ताजं फूल घ्या. त्या फुलावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडा, म्हणजे त्याची शुद्धी होईल. आता एक स्वच्छ लाल रंगाचा कपडा घ्या आणि तो लक्ष्मी मातेसमोर अंथरा. त्या कपड्यावर गोकर्णाचं फूल ठेवा. यानंतर दिवा लावा, कारण प्रकाश म्हणजे ऊर्जा. दिव्यामुळे उपायाची शक्ती वाढते. अगरबत्ती किंवा धूप लावा. त्या फुलाला हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करा. यानंतर शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र किंवा श्री सूक्त म्हणा आणि जमलं तरी फक्त स्वामींचं नामस्मरण करा. आता दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगा. देवाला शब्द नाही, भावना समजतात. त्यानंतर फूल लाल कपड्यात बांधून एक छोटी पोटली तयार करा. ही पोटली तुम्ही तुमच्या जिथे पैसे ठेवतात, तिजोरी किंवा पर्स, तिथे ठेवा. त्यानंतर ही पोटली म्हणजे तुमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. यानंतर काय करायचं, फक्त विश्वास ठेवायचा. दररोज त्या पोटलीला हात लावण्याची गरज नाही. फक्त रोज स्वामींचं नाव घ्या आणि मनात श्रद्धा ठेवा. बदल जाणवेल. तुमचा निर्णय सुधारेल. खर्च हळूहळू कमी होईल. संधी मिळेल. लक्षात ठेवा, कृपया हा उपाय जादू नाही, एक मार्ग आहे जो तुम्ही श्रद्धा, प्रयत्न आणि स्वामींची कृपा यांना एकत्र आणतो. आणि जेव्हा हे 3 एकत्र येतात तेव्हा बदल निश्चित असतो. आणि जेव्हा हे तिन्ही उपाय मनापासून केले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक संकेत दिसायला लागतील. अचानक संधी, अडकलेली कामं पूर्ण होणं, आर्थिक मदत मिळणं. विश्वास ठेवा, म्हणून हार मानू नका. विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. शेवटी फक्त एवढंच सांगेन, हा उपाय फक्त एक माहिती नाही तर अनुभव आहे. आता वेळ आहे तो अनुभव तुम्ही स्वतः घेण्याची. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.